मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज बांधव आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। दरम्यान जरांगे पाटील यांनी भाजपच्या आमदार व महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावर 2 दिवसांपूर्वी टीका केली होती। माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुझं सगळं गबाळ उचकीन। तुझ्या आया बहिणींवर हल्ला झाला तेव्हा तू कुठे गेली होती, असा थेट हल्ला जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर चढवला होता। यावर चित्रा वाघ चांगलेच संतापले असून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना जसाच तसे उत्तर दिले। माझा गबाळ आणि जे उचकायचे ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, अशा शब्दात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर पलटवार केलाय। मनोज जरांगे जे बोलले ते मी ऐकलं, पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, रोज अनेकांच्या शिवाय ऐकत आहे। मनोज जरांगे गबाळ उचकीन म्हणाले, जे उचकायचे ते उचका, मी त्यांना घाबरणार नाही, माझं नाव चित्रा वाघ आहे, असे आव्हानच त्यांनी दिले। मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वापरलेली भाषा भाजप नेत्यांना खटकली। प्रवीण दरेकर, रितेश राणे, चित्रा वाघ व इतर नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत जरांगे यांना सुनावले होते। यापैकी चित्रा वाघ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना टीका केली होती। माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुझं सगळं गबाळ उचकीन, तुझी सगळी माहिती संध्याकाळपर्यंत माझ्याकडे येईलच, असा दम भरला होता। यावर माध्यमांनी चित्रा वाघ यांना विचारले असता ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या आईवर टीका झाली ते महाराष्ट्राला पटणार नाही। आम्हाला तुमच्याबद्दल देखील आदर आहे, तुम्ही एका समाजाच्या आरक्षणासाठी मोठं काम करताय। आरक्षण जर कोण देणार तर देवेंद्र फडणवीसच देणार। मनोज जरांगे यांनी त्यांचे शब्द मागे घेतल्याचे म्हटले आहे, तर त्यांचे स्वागत आहे, परंतु पुन्हा त्यांच्याकडून अशा भाषेचा वापर होणार नाही एवढीच अपेक्षा आहे, असे चित्रा वाघ म्हणाला। मी बाप्पाच्या आगमनाची वाट बघत होते म्हणून थांबले होते, ते जे बोलले ते मी ऐकलं, पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, रोज मी अनेकांच्या शिवा ऐकत आहे। दुसरे कोणी मुख्यमंत्री असते आणि त्यांच्या आईला कोणी बोलले असते तर आम्ही सहन केलं नसते। मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली, गबाळ उचकीन म्हणाले, जे उचकायचे ते उचका, मात्र मी काही त्यांना घाबरणार नाही, माझं नाव चित्रा वाघ आहे। मी काही कोणाला घाबरत नाही, मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही, की उचक काय उचकायचं ते। गेली 27 वर्ष मी राजकारणात समाजकारणात काम करते। आता मी आमदार आहे, त्यांना माहीत नसेल, पण मी आमदार असले काय नसले काय, जे काम करायचे ते मी करत राहणार, असं त्यांनी स्पष्ट केले। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा लढा सुरू ठेवा, कोणाच्या आया बहिणींना मध्ये आणू नका, एवढेच मला सांगायचे आहे। आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून आलो हे जरांगेंना कुठे माहीत आहे। घाणेरड्या पद्धतीने मला शिवीगाळ केली गेली, जे करायचे ते करा, मला फरक पडत नाही, माझं नाव चित्रा वाघ आहे, माझं काम मी करत राहणार, असे चित्रा वाघ म्हणाल्या। दरम्यान या सर्व प्रकरणावर तुम्हाला नेमका काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया मला जरूर कळवा।